आज आपण दंडवग्गाचा शेवट करणार आहोत. हम्म. धम्मपदातली 145वी गाथा आणि दंडवग्ग 17वी गाथा आणि दंडवग्गाचा शेवट. उदकं हि नयन्ति नेत्तिका उसुकारा नमयन्ति ते जनं दारुं नमयन्ति तच्छका अत्तानं दमयन्ति सुब्बता. उदकं म्हणजे पाणी. पाणी घेऊन जाणारे. आता पाणी पाणी घेऊन जाणारे किंवा खरं म्हणजे असं आहे ते पाणी देणारे, पाणी पोहोचवणारे, पाणी वळवणारे, बहुधा शेतकऱ्याशी संबंधित किंवा तलावाशी संबंधित किंवा कधी कधी असे डोंगरावरून किंवा काही उंचावरून पाणी आपल्या शेतापर्यंत आणण्याचा जो अं, प्रकार आहे, तसा तो आहे. फक्त पाणी घेऊन जाणारे म्हणजे हा- पाण पाणी पाणी पोहोचवण्याचं काम करणारे लोक, अशा अर्थाचा तो मुद्दा दिसतो. पाणी घेऊन जाणारे पाणी घेऊन जातात. बनविणारे बाण सरळ करतात. दारुंग म्हणजे लाकूड. तच्छका म्हणजे सुतार. सुतार लाकूड लाकडाला आकार देतो. नमयंती नमवतो किंवा आकार देतो. आणि अत्तानं दमयंती सुब्बता. सुब्बता म्हणजे ज्यांनी ज्यांनी संकल्प केलेला आहे, सुव्रत, ज्यांनी संकल्प केलेला आहे किंवा ठरवलेला आहे, संकल्प केलेला आहे, ते लोक स्वतःच स्वतःच दमन करतात किंवा स्वतःला दिशा देतात. म्हणजेच आचरण करतात, प्रॅक्टिस करतात. उदाहरणार्थ, स्वतःला सतीमध्ये आणण्याचं किंवा जागृत होण्याचं जर आपण ठरवलं असेल, तर मग आपण ते काम करतो. धम्माचरण करण्याचं ठरवलं असेल तर ते काम करतो. आपल्या काही उणिवा असतील जे आपल्यासाठी तापदायक आहेत, त्रासदायक आहेत, इतरांसाठी त्रासदायक आहेत, अशा काही उणिवा आपल्यामध्ये असतील तर त्या काढण्याचा आपण प्रयत्न करतो. तसं ठरवतो आणि प्रयत्न करतो. तर ही तुलना अशासाठी केलेली आहे की म्हणजे असं आहे ते, ज्याप्रमाणे पाणी वळवणारा पाणी वळवतो. आता उदाहरणार्थ आपण शेतकरी जो आहे, शेतकरी हा पाटानं पाणी, आता पूर्वी पाट असायचे, पाट आजही आहेत, परंतु पूर्वी पाटानं पाणी वळवायचं म्हणजे पाणी विहिरीतून काढायचं. ती बैलजोडी जोडायची, विहिरीतून मोठ्यानं पाणी काढायचं. ते पाणी त्या थारोळ्यात पडायचं आणि थारोळ्यातून मग त्यांनी जी वाट काढलेली असते, त्या थारोळ्यातून वाट काढून ते पाणी ते शेतामध्ये वळवायचे, न्यायचे. मोठ चाललेली असली की ते पाणी त्या पाटाद्वारे ते शेताकडे जायचं. आणि शेतामध्ये पण ज्याला त्या वाफ्याला, शेतातल्या त्या भागाला, वाफ्याला पाणी देण्यासाठी त्याला बारं देणं म्हणतात. म्हणजे ते पाणी फोडायचं आणि दुसऱ्या वाफ्यात, मग तिसऱ्या वाफ्यात पाणी देणारे पाणी देतात.
असं ते असा अर्थानं तो हे आहे की ते श्रमाचं पण काम आहे आणि ते वळवण्याचं काम आहे. पाहिजे तिथं ते पाणी पोहोचवण्याचं काम आहे. अशा अर्थाचं हे आहे. उदकं ही नयंती नेत्तिका. नेत्तिका म्हणजे नेणारे, पोहोचवणारे. पाणी पोहोचवणारे पाणी पोहोचवतात, नेतात. उसुकारा, उसुकारा म्हणजे व- वर्षकार म्हणजे ज्याला आपण लोहार म्हणतो, लोहार. लोहार कारण बाण, तेजनंग म्हणजे बाण, आणि बाणाला आकार देणारा हा बाण बनवणारा असं म्हटलंय, परंतु ते लोहारच हे तो बाण ते लोखंड तापवतो, लाल करतो, त्याला मग आकार देतो, त्याला टोक काढतो किंवा त्याला पुढे त्रिकोणी आकार देतो. तो सरळ पाहिजे बाण. तो जर वाकडा तिकडा असेल तर तो पोहोचणार नाही. म्हणून त्याला सरळ करायचं. ती जी बाणाची जी प्रत्यंचा म्हणतात त्याला, प्रत्यंचा म्हणजे जी दोरी जी असते, त्या दोरीमध्ये अडकवण्याचं त्याला ती व्यवस्था, आणि मग तो बाण तो व्यवस्थित बनवला तर तो पोचतो. तो जर वाकडा तिकडा असेल तर बाण मारणारा किती हुशार असेल तर तो बाण तिथपर्यंत पोचणार नाही. तर अशा प्रकारे व्यवस्थित बाण सरळ करणारे, बाण तयार करणारे बाण तयार करतात असं म्हटलेलं आहे. दारुण, दारुण म्हणजे लाकूड. दारुण नमयंती तच्छका. तच्छका म्हणजे सुतार. पाली शब्द आहे ते आपल्याला माहिती आहे. तच्छका म्हणजे सुतार. नमयंती म्हणजे अं, नमवतात किंवा त्याला आकार देतात. लाकडाला सुतार आकार देतो. सुतार हा लाकडाला आकार देऊन पाहिजे तसं त्याला बनवतो. अत्तानंग म्हणजे स्वतःला, अत्तानंग दमयंती सुव्रता. सुव्रत म्हणजे व्रत असलेला म्हणजे ठरवलेला, संकल्प केलेला माणूस स्वतःचं दमन करतो किंवा स्वतःची साधना करतो, स्वतःचं दमन करतो. दमन हे वाईटाचं दमन करायचं असतं, असं अशा अर्थानं तो दमन शब्द आहे. तर सरळ सरळ आहे की हे काम आहे. त्यांनी ती तुलना अशा अर्थाने केलेली आहे की प्रत्येक गोष्ट ही एक कौशल्य आहे. कोणते काम काम चांगल्या प्रकारे करता येणं, चांगल्या पद्धतीनं करता येणं, ती एक कला पण आहे. आणि त्याच्यामध्ये श्रम पण आहेत. त्याच्यामध्ये मन पाहिजे. त्याच्यामध्ये शक्ती ओतावी लागते. आणि ते मग ते काम होतं. नाहीतर त्याच्यामध्ये अ, जर मन नसेल त्याच्यामध्ये, त्याच्या स्वतःला स्वतःला आकार देणारे म्हणजे स्वतःची साधना करणारे हा सुब्बतो म्हटलेला आहे. सुब्बत, सुब्बता म्हणजे सुव्रत. ज्याने व्रत म्हणजे ठरवणे, संकल्प आहे. ठरवावं लागतं म्हणजे त्याच्यात मन पाहिजे, इच्छा पाहिजे, आणि जे करायचं ते काम करण्याची एक प्रकारे दृष्टी पाहिजे. अंडरस्टँडिंग पाहिजे, समज पाहिजे काय करायचं नेमकं. शेतीला पाणी द्यायचं म्हणजे कुणी नाही देऊ शकत तो. ते करण्याची इच्छा पाहिजे, श्रम करण्याची इच्छा पाहिजे, पाणी कसं द्यायचं
हे त्या त्या व्यक्तीला, मग तो पाट काढणारा असो किंवा कालवा खोदणारा असतो किंवा आणखीन कोणत्या प्रकारे, कधी कधी हे असतात बघा, वरून पाणी खाली पाईप जोडत 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 खालीपर्यंत पाणी आणतात काही डोंगराळ भागामध्ये. आता इथं अ, पाण्यावरचं संशोधन करणारे किरण कांबळे सर आहेत. त्यांनी काही गोष्टी अशा पाहिल्या असतील की पाण्याला कसं वळवलं जातं, कशी दिशा दिली जाते आणि ते पाहिजे तिथं कसं नेलं जातं. अशा काही गोष्टी त्यांनी पाहिलेल्या असतील, ते नंतर आपल्याला सांगतील. पण त्याच्यामध्ये जे आपण काम करतो ते ठरवावं लागतं. म्हणून त्यांनी ते सांगितलं, पाणी नेणारा, ज्याला नेण्याची इच्छा आहे तो पाणी पोहोचवतो बरोबर. ज्याला बाणाला आकार द्यायचा आहे, तो आकार द्यायचा म्हणजे काय, कोणता आकार द्यायचा आहे, काय करायचं हे तो आधी ठरवतो. किती लांबीचा, कशा प्रकारचा बाण, अं, त्याला ती मागची खाच, पुढचं टोक, त्रिकोण जे काय असेल ते त्याच्या डोक्यामध्ये तो बाण असतो, आधी मनात तो बाण असतो. कोणता एक कलाकार हा त्याची कला जी आहे ना ती आधी त्याच्या मनात असते. आधी त्याच्या मनात ती कला असते, आधी त्याच्या मनात ती आकृती जणू काय तयार होते, मग तो प्रत्यक्षात आणतो. कोणत्याही गोष्टीत, कोणत्याही गोष्टीला हे लागू पडतं. एखादा चित्रपट निर्माण करणारा जो दिग्दर्शक असतो, दिग्दर्शन करणारा जो दिग्दर्शक असतो, तर दिग्दर्शकाच्या मनामध्ये त्या चित्रपटाचं जे कथानक असतं ते कथानक त्याच्या डोक्यात असतं आणि त्याच्यातून त्याच्या मनात चित्रपटानं, त्या फिल्मने आकार घेतलेला असतो. आणि त्याच्या मनातला चित्रपट तो तयार करण्यासाठी मग तो वेगळ्या प्रकारे प्रयत्न करतो. जसं आता कास्टिंग असेल किंवा म्हणजे अं, नटांची निवड असेल, कोणाला काय काय काम द्यावं, त्याच्या मनातली भूमिका साकारणारा कोणता कलाकार चांगला असेल, कोणता हिरो चांगला असेल, कोणती हिरोईन चांगली असेल, कोणता खलनायक चांगला असेल, कोणता दुसरा चरित्र अभिनेता साईड हिरो चांगले असतील, कोण चांगला संगीत देऊ शकतो, कशा प्रकारचे गाणे पाहिजे, कशा प्रकारचे सीन आहेत आणि कशा प्रकारचं कथानक आहे. क्लासिकल फिल्म असेल तर मग क्लासिकलच संगीतकार त्याला संगीत देऊ शकतो. आणि फार गंभीर चित्रपट नसेल, हाणामारीच असेल तर मग त्या टाईपचा, किंवा जसं जसं त्याचं कथानक असेल ते, एखाद्या एखाद्या सामाजिक समस्येवर जर काम करायचं असेल तर मग तशा प्रकारच्यात घटना तो, तशा प्रकारचे सीन तयार करण्यासाठी तशा प्रकारचं लोकेशन तो पाहतो, तशा प्रकारचे लोक त्याच्यामध्ये आणतो, तशा प्रकारचं तो सगळं सीन तयार करतो आणि ते करून घेतो. पण त्याच्या मनात आधी ते सगळं असतं. तसे आधी मनात असलं पाहिजे. म्हणून सम्यक दृष्टीनंतर सम्यक संकल्प करायचं ठरवणं. हे जसं सम्यक संकल्पानंतर सम्यक दृष्टी, मग ते शब्द, जी वाणी, मग कृती, मग त्या प्रकारे ते तयार करणं, ती सिस्टम, ती व्यवस्था तयार करणं. जसं आता आपण आजीविका म्हणतो, लाईफस्टाईल, जीवन जगण्याची पद्धती, तसं करायचं ठरवलं असेल तर मग तशी लाईफस्टाईल तयार होऊ शकते. आणि मग तसे व्यायाम म्हणजे तसे प्रयत्न. पण या सगळ्याचा आधी भान पाहिजे, म्हणजे सती पाहिजे. आणि मग सतीतून ती, जशी ती सती जागृती, ते चित्र जसं म्हणजे जसं आपण त्याच्यामध्ये उतरतो, जसं त्याच्यामध्ये उतरतं आणि ते दिसतं, ते जाणवतं, मग त्यानुसार तो संकल्प बनतो, समस्त संकल्प बनतो आणि मग त्यानुसार पुढचं काम होतं. तसं आता चित्रपटात त्याच्या मनात जे काही चित्र आहे, त्या मनातलं चित्र तो फिल्मद्वारे तो तयार करतो. किंवा एखादा चित्रकार असेल, चित्रकार
संगीतकार संगीतकारात संगीतकाराच्या मनात आधी गाणं तयार होतं. तो आधी स्वतः ते गाणं तयार करतो. त्याला संगीताचं ज्ञान असतं, शब्दांचं भान असतं, की अमुक एक शब्द अशा प्रकारे उच्चारला गेला पाहिजे. त्याला अशा अमुक एका गाण्याला अमुक एका रागामध्ये बसवलं पाहिजे. म्हणजे मग ते उठून दिसेल किंवा ते ज्या भावना त्याच्यातून प्रगट करायच्या ते करता येईल. अशा प्रकारे तो संगीतकार हा आधीच ती तयारी करतो आणि मग तो प्रत्यक्षात ते काम करतो. ह्या तुलना याच्यासाठी केलेल्या आहेत. आता इथे ज्या तुलना केलेल्या आहेत, की पाणी देणारा पाणी देतो किंवा पाणी वळवणारा पाणी वळवतो. लोहार बाण करणारा बाण तयार करतो. लाकडाला आकार देणारा सुतार, त्याला लाकूड कोणत्या जातीचं पाहिजे याचंही त्याला भान, याची त्याला ज्ञान असतं त्याला. मग त्याच्या मनातला जो आकार आहे, मग ते गाडीचं चाक बनवणं असो किंवा आरी बनवणं असो किंवा आणखीन काही साध्या खेळणी बनवणं असो. टेबल बनवणं असो, खुर्ची बनवणं असो, पलंग बनवणं असो किंवा आपले सोफा दिवाण वगैरे जे जे काही आपण करून घेतो ते बनवणाऱ्याला ते माहिती असतं. का कसा आकार, कसं डिझाईन करायचं किंवा कोणतं लाकूड त्याला वापरायचं, कोणती हत्यारं त्याला वापरली पाहिजे, ती कशी चालवायची, हे सगळं त्याला माहिती असतं. तेव्हा तो त्या लाकडाच्या आधारे तो आकार तयार करू शकतो. त्या लाकडाला तसा आकार देतो. नमयंती तसा आकार देतो, तसं वाकवतो. किंवा तसा आकार देतो. वाकवतो म्हणण्यापेक्षा तसा आकार देतो. तर अशा प्रकारे याच्याशी तुलना करून त्यांनी काय म्हटलेलं आहे, की ज्याला धम्माचं आचरण करायचे किंवा स्वतःच्या जीवनातले प्रश्न सोडवायचेत. धम्म कशासाठी आहे? तर विमुक्तीसाठी, निब्बाणासाठी, दुःखमुक्तीसाठी. अं, आणि त्याच्यासाठी मग शिलाचरण आहे. पण शिलाचरण करायच्या अगोदर आपल्याला आपलं स्वतःचं भान पाहिजे, की आपल्याकडून काय चुका होतात. कायिक, वाचिक, मानसिक पातळीवर आपण कसं वर्तन करतो, काय बोलतो, कसं वागतो, मनात भावना काय येतात, चित्तात भावना काय येतात, मनात विचार काय येतात, या सगळ्याचं भान, सगळ्याची सती असेल तर मग आपल्याला अं, वर्तनाला कसा आकार द्यायचा हे कळतं. जसं सुताराला लाकडाचं भान असतं, पाणी नेणाऱ्याला पाणी कसं वळवायचं, कोणत्या दिशेने न्यायचं ते त्याला कळतं. जिथं जिथं पाहिजे तिथपर्यंत पाणी पोहोचवणं ते त्याला कळालं पाहिजे. ते श्रम करण्याची त्याची तयारी पाहिजे. मुळात ते सगळं करण्याची त्याला इच्छा पाहिजे आणि ते का करायचे याची दृष्टी पण पाहिजे. की असं असं केल्याने काय त्याचं म्हणजे पिकावर काय परिणाम होईल. बाकीचं शेतीतलं ते बाकीच्या गोष्टी आहेतच. परंतु पाणी जर वेळेवर दिलं नाही आणि पाहिजे तेवढं नाही मिळालं, तर मग पीक चांगलं येणार नाही. हे सगळ्याच त्याला ज्ञान आहे. त्यानुसार तो ते पाणी वळवतो किंवा कालवे काढणारे लोक अमुक एका नदीवरून तो कालवा ते कुठं न्यायचंय त्याप्रमाणे ते खोदून ते त्या पाण्याला दिशा दिली जाते. तसं त्याच्याशी तुलना करून हे सांगण्याचा प्रयत्न केला इथं, की स्वतःला मुक्त करणं जर ठरवलं असेल तर सुव्रतो सुब्बत सुब्बता सुब्बतो, तसं सुव्रत जर त्यांनी केलं असेल, ठरवलं असेल, संकल्प केला असेल, तर मग पुढचं काम आहे. जसं आता आपले
हे सती साधनेच्या, याला आपण कार्यशाळा म्हणतो. याला जागृतीची कार्यशाळा असं पण आपण म्हणतो. आता ही जागृतीची कार्यशाळा कार्यशाळेसारखं चाललंय की नाही, मला अजून शंका आहे. त्याचं कारण असं आहे की कार्यशाळेमध्ये खरं म्हणजे समोरासमोर काम चालतं ते. ऑनलाईन आपण कोणत्या परिस्थितीत बसलो आहोत, सगळं लक्ष इथं आहे का, खरंच खरंच आपल्याला या अं, सकाळच्या ह्या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपल्याला सहभागी व्हायचंय का, आपलं पूर्ण मन त्याच्यात आहे का, त्याची गरज लक्षात येते का, म्हणजे ती दृष्टी आहे का तशी, तसं लक्षात समजतंय का का आपल्याला हे सगळं कशासाठी करायचंय, मग आपण ते करायचं ठरवलंय का, संकल्प केलाय का, मग त्याप्रमाणे आपण वेळेवर येतो का, आलो तर आपलं सगळं मन त्याच्यात असतं का, ऐकताना आपण अर्ध इकडं लक्ष अर्ध तिकडं किंवा अं, अनेक ठिकाणी लक्ष, आणि चालता चालता आपण फक्त याच्याकडे पाहतो ऐकतो चांगलं वाटतं म्हणून, कारण काही गोष्टी फायद्याच्या आहेत, हे लक्षात येतंय म्हणून आपण रेग्युलर येतो हे मान्य आहे. परंतु तरी सुद्धा आपलं पूर्ण समर्पणानं लक्ष की आपल्याला याच्यातून काहीतरी काहीतरी साध्य करायचंय, काहीतरी जीवनाचा हेतू आपल्याला साध्य करायचा, त्याच्यासाठी धम्म आहे, त्याच्यासाठी जागृती आहे, सती आहे, आणि ती प्रॅक्टिकल गोष्ट आहे, ती नुसती ऐकण्याची गोष्ट नाही. तर हे सगळी मनाची तयारी करून आपण संकल्प करून येतो का, तर मग त्याला कार्यशाळा म्हणतात, तर ते कार्य होईल. कारण जसं आता बाण तयार करणारा बाण बनवण्याचं कार्य करतो, ऍक्शन आहे, ती कृती आहे, प्रॅक्टिकल आहे. पाणी देणारा पाणी देतो, ऍक्शन आहे, कृती आहे, वेळ देणं आहे, त्याच्यात मन आहे, कौशल्य आहे. तसं हे काम आहे. स्वतःच्या जीवनाला योग्य दिशा देणं, त्याला आकार देणं, हे एक कौशल्याचं काम आहे, हे समजदारीचं काम आहे, हे दृष्टीचं काम आहे, आणि जे समजलेलं आहे त्यानुसार करण्याचा संकल्प आहे. मग डोक्यात विचार म्हणजे शब्द तेच पाहिजेत, जे वाणीतून येतात. वाणी म्हणजे शब्द, शब्द हे मनात आधी विचाराच्या रूपाने असतात, आणि डोक्यामध्ये विचार तोच पाहिजे, तेच कर्मांत, तीच ऍक्शन पाहिजे, तीच कृती पाहिजे. त्यानुसार आपली सगळी जुळवाजुळव करावी लागते जीवनाची. त्याला आजीविका म्हटलेलं आहे. ती जुळवाजुळव करावी लागते, ऍडजस्टमेंट करावं लागते. हे काम महत्वाचं आहे आणि प्रायोरिटीच आहे, कारण हा आपला अं, काय म्हणणार, जीवनाशी जीवनाचा प्रश्न आहे. आपल्या जीवनाला योग्य आकार देण्याचा आणि दिशा देण्याचा प्रश्न आहे. आपल्या जीवनाची जी मुख्य समस्या आहे, ती प्रत्येकाची वेगवेगळी असते, परंतु समस्या आहे काहीतरी. जे चांगलं चाललंय, सुरळीत चाललंय, ते सुरळीत चाललंय, परंतु ती समस्या आहे. ती समस्या, त्याला एका शब्दामध्ये बुद्धानं दुःख म्हटलेलं आहे, म्हणजे यातना आहे, काहीतरी डिस्टर्बन्स आहे, काहीतरी विचलन आहे, काहीतरी चिंता आहे, अस्वस्थता आहे, चीड आहे, राग आहे, लोभ आहे, पळापळ आहे, निष्कारण धावपळ आहे, दिशाहीनता आहे, डाऊट आहे, असे अनेक प्रश्न आपले असतात. आणि ते ज्याचं त्याला माहिती असतं, ज्याचं त्याला माहिती होऊ शकतं, ज्याला आपल्या जीवनाचं भान असतं त्याला ते कळतं आपला प्रश्न काय आहे. आणि जीवनाचं भान नसेल,
सती नसेल तर मग प्रश्नच कळत नाही. प्रश्न कळत नाही तर मग प्रश्न सोडवायचा कसा हेही कळत नाही. म्हणून सिस्टमॅटिक करण्याचं काम आहे, मोघम नाही. इच्छा जरी आपली तशी असली, हा आपल्याला त्रास नको आपल्याला, आणि खरोखर म्हणजे निब्बाण हाच हेतू आहे. माणसाच्या जीवनाचा हेतूच निब्बाण आहे. त्याला ते माहिती असो नाही तर नसो, कळो नाही तर नाही कळो, माणसाला दुःखमुक्तीच पाहिजे. त्याला माणूस दुसऱ्या भाषेत म्हणतो मला सुख पाहिजे, मला शांती पाहिजे, मला एकाग्रता पाहिजे, मला त्रास नको. म्हणजे काय पाहिजे? शांती का पाहिजे? कारण अशांत आहे मन, चित्त अशांत आहे. सुख का पाहिजे? कारण सुख नाही म्हणजे दुःख आहे, म्हणजे दुःखमुक्ती पाहिजे. म्हणजे माणसाला तेच पाहिजे, हेच पाहिजे. परंतु ते नेमकं काय पाहिजे हे ठरवलेलं नाही, लक्षात नाही आलं. नेमकं काय पाहिजे, काय पाहिजे आपल्याला? दुःख दुःख हा शब्द जरा अप्रिय वाटतो, त्याला सुख म्हणतो तो. पण सुख पाहिजे म्हणजे नाही ते, हे कबूल करायला माणूस कचरतो जरा. मला असं वाटतं की दुःख दुःख म्हटलं आपण काहीतरी कमी आहोत, दुःखाला महत्व दिल्यासारखं वाटतं. दुःखाला महत्व देण्याची आवश्यकताच आहे, त्याच्याशिवाय त्याच्यावर उपचार होत नाहीत. आजार जर आपल्याला झाला तर आजारी आहोत हे कबूलच करावं लागतं. नाहीतर आजारी आहोत, समजा गंभीर आजार झालाय आणि कधी कधी न सांगण्यासारखा आजार झालाय, समजा काही होऊ शकतं. न न न सांगण्यासारखा समजा एखादा गुप्त आजार झाला किंवा गंभीर आजार झाला दुसरा, आणि आपण म्हणाल नाही 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 मला काही नाही झालं, तर ते कबूल नाही, मला ते असेल, नाहीतर मग माझी दुर्बलता दिसेल, नाहीतर मग मला लोक नावं ठेवतील, किंवा काही काही लोक असे असतात बघा, मी आपलं माझ्या संपर्कात आहेत काही लोक, आणि एक दोन अशा केसेस माझ्या संपर्कातल्या होत्या. ती व्यक्ती नियमित व्यायाम करायची, लाफिंग क्लबला जायची, लाफिंग लाफिंग कोर्स करायची, काय हसण्याचा नाही का, वेगळ्या प्रकारे हसण्याचा कोर्स, वॉकिंग करायची, मेडिटेशन करायची, सगळं करायची. पण त्याच्यामध्ये अहंकार असा होता, होता म्हणतो मी, कारण ती व्यक्ती गेली. आता अहंकार असा होता शेवटपर्यंत, मला आयुष्यात कधीच काही होणार, मला काहीच होणार नाही, कारण मी मेडिटेशन करतो, मी विपස්සना करतो, मी लाफिंग क्लबला जातो, मी असं असं करतो, मी कोणाचं वाईट चिंतत नाही, आणि घरामध्ये भांडणं भावाभावात चाललेली असायची, आणि काही तक्रारी पण असायच्या, परंतु कबूल नाही करायचं ते. आणि मी काहीच कोणाचं वाईट करत नाही, आणि मला काहीच होणार नाही, मी असाच चांगल्या अवस्थेतच मरणार. परंतु काही वर्षांपूर्वीची घटना आहे, जाण्याच्या आधी जवळपास ते आधी त्यांची स्मृती कमी झाली, आणि नंतर त्यांच्यावर असा परिणाम झाला की ते माणसं ओळखेनाशी झाली, आणि पॅरालिसिसचा अटॅक, आणि आणि चांगले जवळचे जवळची व्यक्ती होती, म्हणजे मित्रासारखेच म्हणा, त्या संपर्क चांगला होता. दवाखान्यात भेटायला गेलो, त्यांच्या पत्नीला त्यांना सांगावं लागलं, कोण आलंय ओळखलं का? नाही नाही. त्यामुळे माणसानं अहंकार असा बाळगू नये की आपल्याला काहीच होणार नाही, काहीही होऊ शकतं. तर हे स्वीकारावं लागतं. दुःख
यातना, आजार हे नैसर्गिक आहे. काही काही समजा नाही झालं तर मृत्यू हे नैसर्गिक आहे. ठरलेली गोष्ट आहे. नाही नाही नाही, आपल्याला ते इतक्यात मरण येणार नाही किंवा मरायच्या आधी आपल्याला काही बाकीचं होणार नाही, असं आपण इच्छा असली तरी म्हणू शकत नाही. कारण ही नुसती आत्मविश्वासाची गोष्ट नाही. आपण आपलं जीवन हे परिस्थितीच्या अधीन आहे. जीवन आयुष्य हे परिस्थितीच्या अधीन आहे. जसं आता सगळ्यात मोठी घटना अलीकडच्या काळातली म्हणजे कोरोना. कोरोनाच्या काळात आपले काय हाल झाले. काहींच्या काही लोक काहींना स्वतःलाच बाधा झाली. काहींच्या घरातली जवळची मंडळी गेली. त्यामुळे आपण अहंकार बाळगू शकत नाही. ते बाळगणं शहाण्या माणसाचं लक्षण नाही. चांगलं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, परंतु असाच राहील म्हणजे उदासीनता ठेवावी असा त्याचा अर्थ नाही. सत्य स्वीकारावं. सत्य स्वीकारलं तर मग आपल्याला वेळ आल्यावर आपण त्याच्यावर मात करू शकतो. पण आधी नाही 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 नाहीच म्हटलं, दुःख नाही, काय नाही, दुःख वगैरे काय नाही, असं जर भ्रम असेल तर मग दुःखमुक्ती म्हणजे खरं सुख, निब्बाण परमं सुखम, खरं सुख कधीच मिळू शकत नाही. जर आपण प्रॉब्लेमच आपण लक्षात नाही घेतला, जीवनातलं सत्यच लक्षात नाही घेतलं, दुःख सत्य म्हटलंय, आर्य सत्य आहे, अटळ सत्य आहे. आर्य म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ अशा अर्थानं का ते अटळ आहे, नाकारता न येण्यासारखं आहे. जन्म, जरा, म्हातारपण, जन्म, जरा, व्याधी, आजार, मरण, प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग, मनासारखं न होणं, या ठरलेल्या गोष्टी आहेत. आणि या प्रत्येकाला याला फेस करावंच लागतं. आणि याच्यामुळे दुःख हे सोबतच चाललेलं आहे. ते कोणत्याही रूपात केव्हा येऊ शकतं. त्यावेळेला आपण सावध होणार आणि मग उपाय करणार. तर बुद्धानं आधीच जणू काय असं सांगितलेलं आहे की आधीच पाहते. त्याने सत्य असंच आहे. सत्य जर हे असं आहे का कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आजार येऊ शकतो, म्हातारपण येणारच आहे, मृत्यू हा ठरलेलाच आहे, प्रियांचा वियोग हा कोणत्या ना कोणत्या रूपात होतोच. प्रिय तरी जातो, नाहीतर आपण तरी जातो, किंवा दोघंही असलं तरी परिस्थिती तशी नसते भेटण्यासारखी, एकमेकांशी संपर्क राहण्याची. म्हणजे प्रियांचा वियोग हा कोणत्याही निमित्तानं होऊ शकतो. अप्रिय गोष्टी हे आपल्या संपर्कात येऊ शकतात किंवा आपल्याला त्यांच्या संपर्कात जावं लागतं. अप्रिय गोष्टींच्या, अप्रिय लोकांच्या, अप्रिय परिस्थितीच्या, मनासारखं न होणं, हे जर ठरलेलंच आहे तर मग जीवनाचं हे सत्य स्वरूप लक्षात घेतलंच पाहिजे. आणि संकल्प करावा लागतो की मी हा प्रश्न हातात घेईल आणि सोडवील. त्याला त्यालाच जीवनाचं भान येतं आणि तोच सतीचा अभ्यास करू शकतो. आणि त्याला जीवनात जे पाहिजे ते मिळू शकतं. काय पाहिजे? सगळ्या त्रासातून मुक्ती पाहिजे. ती मुक्ती मिळू शकते जी बुद्धांना 35व्या वर्षी मिळाली. 80व्या वर्षापर्यंत त्यांनी ते कसं मिळतं, कसं साध्य होतं, याचा प्रचार केलेला तो धम्म प्रचार आहे. म्हणून सतीचा मुद्दा, जागृतीचा मुद्दा हा महत्वाचा आहे. दुसरीकडे ध्यान देऊन प्रश्न सुटत नाही.
अटेन्शन दुसरीकडे देऊन जीवनाचा प्रश्न सुटत नाही. अटेन्शन द्यायचंच झालं तर आपला कायेमध्ये उतरून स्वतःमध्ये ते काम करावं लागतं, अंतर्मुख होऊन. आणि ते कायेत उतरावं, बाहेर नाही. आनापान सती, आनापान सती बाहेर नाही पाहू शकत आपण, ते ध्यान आहे. आनापान आत चाललेला आहे, या धडामध्ये चाललेला आहे. त्यामुळे त्याच्या निमित्ताने आत उतरून आपण आनापान सती करतो, कायेच्या संपर्कात येतो, जाणीवांच्या संपर्कात येतो, चित्त पाहतो, मन पाहतो, विचार पाहतो. आणि मग हे आत्तानं दमयंती सुपता, ज्यांनी हे करायचं ठरवलेलं असतं ते स्वतःच दमन करू शकतात, स्वतःला दुःखातून मुक्त करू शकतात. अशा अर्थाची ही गाथा दिसते. जेवढा आपल्याला त्याच्यावर विचार करता आला तेवढा केलेला आहे. या ठिकाणी मी थांबतो आणि तुम्ही बोलायचं. हा. काल संध्या म्हणजे रात्रीला मी उशिरा झोपलोय. हं. त्याचं कारण असं आहे की माझी जी ट्रीटमेंट चालू अ, आहे म्हणजे होती, ती कालच थांबवली आणि परत तो अ, त्याच्या अगोदरचा जो त्रास होता तो चालू झाला हा. आणि जवळ-जवळ म्हणजे रात्रीचे 3 पर्यंत मी झोपलेलो असेल साधारण. खूप म्हणजे असं बसण्याचाही प्रयत्न केला त्यावेळेस. पण शेवटी थोडंसं मला वाटतं कैलास जीवन ते थोडंसं जिथे बसतोय ना तेवढ्या जागेला लावलंय. मग थोडंसं शांत वाटले आणि झोप लागली. अ, सांगायचं आहे की मला एक असा एक अनुभव येतोय की सती ही ते ज्या प्रमाणात विकसित व्हायला पाहिजे ती होत नाही, असं मला एक एकंदरीत दिसते किंवा तसा एक अंदाज मी करू शकतो सर. प्रमाणात म्हणजे म्हणजे तिची क्षमता वाढवली पाहिजे. तुम्ही आता काही क्षणापुरतं किंवा आता आम्ही आता वर्गाला ते आहोत उपस्थित. तर तेवढं म्हणजे तेवढा वेळ असतो आम्ही सतीमध्ये म्हणा काय. आपण ते पाणी देणाऱ्याची, शेताला पाणी देणाऱ्याची आपण तुलना करतो. हं. ज्यांनी आता जुने जुने मोठ चाललेली ज्यांनी पाहिली असेल, आता तुम्ही वयस्कर आहात, मी पण वयस्कर आहे. हा. हां, आपला तो हा, जुन्या हां, गोष्टी आपल्याला ह्या ते पण मी माहिती आहे. पाहिलेलं असतं. हा. शेतामध्ये तर जाऊन. मोठ मोठ चाललेली आहे, हं. बैलाची मोठ चाललेली आहे. मोठ्याचं पाणी विहिरीतून काढून ते त्या थारोळ्यातून मग पाटा वाटे ते लांबपर्यंत नेतात, ते जिथं जमीन, मोठीच्या मोठी हो, जमीन आहे. हो, हो. आणि त्या जमिनीचे असे वाफे पाडलेले आहेत, नाही का? सर काय हो, हो. म्हणतात, हो, वाफे असं वाटत पाडलेले होतं. आहेत. हो. आणि त्याच्यामध्ये ते पाट काढलेले आहेत. आणि ते पाट हे, त्या पाटाचं पाणी क्रमाक्रमानं त्या वाफ्यामध्ये किंवा त्या चारामध्ये हां, सोडावं लागतं. एक-एक वाफा भरत पुढे-पुढे जातो. एक एक हं. वाफा भरत 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 ते शेवटपर्यंत जात हां, आहे. पुढे-पुढे. आणि मग सगळी जमीन भिजते. हां. पण आता अनाप आ- आधुनिक हां, अनापानच्या निमित्तानं, आता आता जास्त आपण त्याच्यात नाही, आपल्याला मुख्य मुद्दा हा आहे. अनापानच्या निमित्तानं आपली सती जी कायेमध्ये उतरणार आहे. आता हे पाणी देण्यासारखं आहे, पाणी पोहोचवण्यासारखं आहे. सती पठाण, पठाण म्हणजे प्रस्थान. प्रस्थान म्हणजे पुढे पुढे जाणे. प्रस्थानचा अर्थ फाउंडेशन केला जातो. मला वाटतं फाउंडेशन असा अर्थ नाही त्याचा. प्रस्थान म्हणजे स्थान सोडून पुढे जातो, म्हणजे पुढे जातो. तर ही सती, जसं आता पाणी शेतात सगळीकडे पोहोचतंय, ते कसं पोहोचतं, एक एक करून पोहोचतंय. हं, हं. एकदम शेवट त्याला पाणी नाही जाऊ शकत.
बरोबर. नाहीतर मग शेवटी पाणी दिलं तर मग ते मध्ये बरंच जिरण्याची पण शक्यता असते ना. म्हणून पहिलं, मग दुसरं, मग तिसरं, मग शेवटी. आणि आधी शेवटी पाणी द्यायचा प्रयत्न केला तर मध्ये जे काही कोरडं आहे तर तिथं ते पाणी बरंचसं झिरपणार ते. म्हणजे वाया जाणार ते पाणी. म्हणून क्रमाक्रमानं वाफ्या वाफ्यानं ते पाणी पुढं नेलं जातं. तसं श्वासाच्या माध्यमातून आपण जेव्हा नाही. कायेमध्ये उतरतो, तर सती ही कायेत झिरपते. म्हणजे जणू काय पहिल्या वाफ्यात जाते. म्हणजे जमिनीशी तिचा संपर्क येतो, म्हणजे कायेशी संपर्क येतो सतीचा. आता हे पृथ्वी धातू म्हणजे एक कायात आहे, जमीन आहे, नाही का? हं. ही आपली काया म्हणजे पृथ्वी धातूच आहे, म्हणजे त्याच्यात ती झिरपते. परंतु ते पाणी जमिनीवर येणं आणि जमिनीत मुरणं, कारण मुरल्यावर ते जसं पीक पुढे येतं. पीक पीक पाणी नुसतं वाहतं राहिल्याने कधी ते पीक पोचणार नाही. तिथं ते पाणी झिरपलं पाहिजे, जमिनीमध्ये मुरलं पाहिजे आणि पिकाच्या मुळाशी गेलं पाहिजे. म्हणजे पूर्ण पाणी त्याला मिळालं पाहिजे. पाणी नुसतं पळतं ठेवलं तर त्याचा काही उपयोग नाही. कसंही सोडलं नाही, पूर्ण पाणी त्या रोपापर्यंत, झाडापर्यंत ते गेलं पाहिजे. अशा पद्धतीने, म्हणून पाणी देणारा पाणी देतो ते कौशल्य आहे. तो पाहतोय प्रत्येक ठिकाणी पाणी पोहोचलंय की नाही, एकेका वाफ्यामध्ये. थोडस ज्यांना शक्य आहे त्यांनी निरीक्षण करावं शेतामध्ये जाऊन. सर, आता आता यात हीच पद्धत आहे का पाणी द्यायची पाणी शेतामध्ये? आता पाणी देण्याचा मुद्दा नाही. आरंभ असतात ना? आता लक्षात घ्या, आपण आता आपण शेतात नाही चाललो. नाही, नाही. हा, हा. आपण सतीचा मुद्दा आहे. चुकीचंच आहे. हा. आपला प्रॉब्लेम बऱ्याच वेळेला हा होतो की जेव्हा आपण उपमा देतो तर आपण लगेच तिथं जातो. आपल्याला उपमा याच्यासाठी द्यायची की ते लक्षात यावं. असं. पण आता पाणी मशीन देतात, इंजिन मोटारने देतात की बैलाने देतात, मोठ्याने देतात, हा मुद्दा नाही. पाणी पुढं कसं सगळ्या शेतामध्ये झिरपतं. काया वेदना चित्त मनोधम्म, हे आपल्या कायेमध्ये असणारे जे चार घटक आहेत, याच्यामध्ये सती झिरपली पाहिजे, जागृती झिरपली पाहिजे. मग संपूर्ण जीवनाचं भान येतं. मग आपल्याला प्रॉब्लेम कळतात. आणि मग आपल्याला प्रॉब्लेम कसे सोडवायचे, प्रश्न कसे सोडवायचे, त्रास कसा कमी करायचा, आपलं आपलं बोलणं, आपलं वर्तन, आपल्या विकृती, आपल्यातला राग, आपल्यातला लोभ, आपल्यातली चीड, आपल्यातली अस्वस्थता, आपल्याला होणाऱ्या आपला एकूण स्वभाव, आपल्याला होणारा त्रास, इतरांमुळे आपल्याला होणारा त्रास, आपल्यामुळे इतरांना होणारा त्रास, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पूर्णपणे जोपर्यंत आपण स्वतःच्या संपर्कात येत नाही, सगळीकडे जोपर्यंत सती मुरत नाही, जसं पाणी सगळ्या जमिनीत मुरतं, तसं सगळ्या कायेमध्ये जोपर्यंत ते सती हाडामासामध्ये झिरपत नाही, तोपर्यंत त्या जाणीवा कळत नाही, वेदना कळत नाही, फिलिंग कळत नाही. आणि त्याच्यातच सगळ्या दुःखाचा प्रॉब्लेम दडलेला आहे. सुख वेदना, दुःख वेदना, जाणीवा दोन प्रकारच्या किंवा तीन प्रकारच्या असतात. सुखद जाणीवा, तो काय आपला प्रॉब्लेम नाही. सुख हा आपला प्रॉब्लेम आहे, ते आहे. परंतु दुःखच जास्त आहे, डिस्टर्बन्सच जास्त आहे, विचलन जास्त आहे. कारण त्याच्यामध्ये चित्ताच्या विकृती आहेत. आणि त्या विकृती इच्छा आकांक्षांच्या तृष्णा आहेत. त्या तृष्णा लोभ आणि द्वेषाच्या आहेत. पाहिजे नको, पाहिजे 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 पाहिजे, खूप पाहिजे, नको नको नको, अजिबात नको, हटवा, खतम करा, नष्ट करा, विध्वंस करा. अरे पाहिजे नको त्या विकृतींमुळं चित्त हे विचारांना प्रभावित करतं.
मनोधर्मांना प्रभावित करतं. आणि मग त्याप्रमाणे विचार चालतात आणि मग त्याप्रमाणे कृती घडते. जसं आपण बोलतो तसं आपण शारीरिक कृती करतो. तर हे जे काही कार्यकारण भाव आहे हा लक्षात आला तर मग सतीचं काम आपलं व्यवस्थित चाललेलं आहे. नाही तर मग नाही, मग त्याच्यातून आपल्याला फारसा काही लाभ होणार नाही. मग आपण टाइमपास करतो आणि टाइमपास करणं मग त्या माझ्या मित्रासारखं तो म्हणतो नाही ना, मला सगळं कळतं आणि मला काय होणार नाही. तर ते इच्छा असणं ही गोष्ट वेगळी, पण खरंच तसं करतो का आपण? तसं झालं पाहिजे. ते कसं होईल हे कौशल्य आहे, ही साधना आहे आणि कला पण आहे. कळतं हे कशामुळं काय होतं असा हा मुद्दा आहे.